जीवनातल्या मंदिरी बांधा, पूजा समतेची अनुसरा, शिकवण बुद्धाची अनुसरा, शिकवण बुद्धाची अनुसरा, शिकवण बुद्धाची. जीवनातल्या मंदिरी बांधा, पूजा समतेची अनुसरा, शिकवण बुद्धाची अनुसरा, शिकवण बुद्धाची अनुसरा, शिकवण बुद्धाची. अज्ञानी हा समाज सगळा, दैवा हाती माणूस दुबळा. सर्वावरती पाखर असू द्या, आपुल्या मायेची अनुसरा, शिकवण बुद्धाची अनुसरा, शिकवण बुद्धाची अनुसरा, शिकवण बुद्धाची. युद्धामधुनी विनाश आहे, विनाशातुनी दुःखच वाहे. यमहं ददामि वदे च नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स
बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयं पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं पि संघं शरणं गच्छामि तृतीयं पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयं पि संघं शरणं गच्छामि शरणागमनं सम्पूर्णम् आनन्दे पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अभिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुस्सावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरा मेलय मज्जपमादधाना वेरमणि सिक्खापदं समादयामि शरणेन सतिं पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कत्वा अपमादेन सम्पादेत नमन्ते साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि सम्यक समृद्ध या सम्यक समृद्धांचा पवित्र श्री सद्धर्म त्या श्री सद्धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित सर्व श्रद्धावान उपासक उपासिकांनो बालक बालिकांनो आज या परिवारामध्ये गृहप्रवेशाच्या कार्यक्रमानिमित्त कांबळे परिवाराने या मंगल प्रसंगी भिक्षूला आमंत्रण देऊन या ठिकाणी या घराची शांती या घरामध्ये स्थापित होण्यासाठी या घरामध्ये राहत असताना सर्व परिवाराची भरभराट होण्यासाठी या घरामध्ये राहत असताना कोणत्याही प्रकारचं संकट न येण्यासाठी या परिवारामध्ये कोणत्याही प्रकारचा भय न उत्पन्न होण्यासाठी बाधा उत्पन्न न होण्यासाठी अनेक प्रकारची सदैव आणि सदैव सुख या परिवारामध्ये या घरामध्ये राहत असताना प्राप्त होण्यासाठी या परिवाराने बुद्धाच्या मुखातून जे काही वाणी बुद्धाने म्हटलेली आहे तर ती वाणी या घरामध्ये पठण करण्यासाठी ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये परित्राण पाठ म्हणतो ते परित्राण पाठ या परिवाराने घेण्यासाठी या परिवारातील सुख शांती सदैव आणि सदैव टिकून राहण्यासाठी भिक्षूंना आमंत्रण करून त्याच्या शुभ हस्ते परित्राण पाठासाठी या ठिकाणी मला बोलवलेलं आहे आणि आता सर्वांनी त्रिशरणासह बर्फशीर सर्वांना प्रदान करून सर्वांनी गुरुधर्म संघाची धूपदीपाने पूजा केलेली आहे म्हणून आपण जास्त वेळ न घेता आपण परित्राण पाठाकडे वळूया सर्वांनी शांत चित्ताने ऐकावं
कोणी गर्भाला गोंधळ करू नये. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. इति पिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विचाचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरीश धम्म सारथी सत्ता देवमनुसारं बुद्धो भगवातिं स्वाकातो भगवता धम्मो सन्दिष्टिको अकालिको एहिपासिको औपनायिको पच्वतं वेदितको विन्युहितिं. सुपटिपन्नो भगवतो सावक संगो उजुपटिपन्नो भगवतो सावक संगो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संगो साविषुपटिपन्नो भगवतो सावक संगो. यदिदं सत्तानि पुरीसयुगानि अट्टपुरीसपूर्वरम् एष भगवतो सावक संगो. आहुनय्यो पाहुनय्यो दक्षिणय्यो अङ्गलीकरण्यो अनुत्तरं पुण्यक्षेत्रं लोकसादिं. वन्दामि चैत्यं सर्वं सर्वपठानेषु पठितं शारीरिकधातु महाबोधि भूतरूपं सकलं सदा. यस्य मूले ऋषिन्नौ वा सब्बारि विजयं हका पत्तो सपमितं सत्ता वन्दे तं बोधिपादपम्. इमे एते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पीते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते. यानि भूतानि समागतानि ब्रह्माणि वायानि वहन्तरिके सभ्येव भूता सुमना भवन्तु. अतोऽपि सत्कच्च सुनन्तु भासितं तस्माहि भूतानि सामेत सभ्ये नेतं करोतमानुसूयापजाय. दिवाचरतो च हरन्त्येव हि तस्माहि नेरकततापमत्तं. यं किञ्चिदित्तं पुरङ्गाहुरं वा सर्गेषु वायं रतनं पनीकं. नमो समन्नति तथागतेन इदं विबुद्धे रतनं पनीकम्. एतेन सच्चेन सुवाति होतुं कयं विरागम् अमतं पनीकं. यदज्जना सत्यमुनिसमाहितं न तेन धम्मेन समन्ति किञ्चित्. इदं धम्मे रतनं पनीकम्. एतेन सच्चेन सुवाति होतुं यं बुद्धसेठो परिवन्नये शुचिं समाधिमानन्तरिकन्यमाहुं. समाधिना तेन समो न विच्यति. इदं धम्मे रतनं पनीकम्. एतेन सच्चेन सुवाति होतुं ये पुग्गला अट्टशतं पसत्तं चत्तारि एतानि युगानि होन्ति. ते दक्षिणेया सुगतस्य सावकम्. एतेषु दिन्नानि महाफलानि. इदं संघे रतनं पनीतम्. एतेन सच्चेन सुवाति होतुं एषुपयुक्ता मनसा दल्लेन नीकामिनो गौतमसा समम्मिं. ते पत्तिपत्ता अमतं विगह्यं लतामुदानि पुतिं भुञ्जमानम्. इदं संघे रतनं पनीतम्. एतेन सच्चेन सुवाति होतुं यदिन्द्रकीलो पटविंसितोऽसिया चतुर्दिवातेहि असम्पदन्तियो. तदूपमं सत्पुरुषं वदामि यो आर्यसत्यानि अवेच्च पश्यति. इदं विसङ्गे रतनं पनीतम्. एतेन सच्चेन सुवाति होतुं ये आर्यसत्यानि विभावयन्ति गम्भीरपन्नेन सुदेशितानि. किञ्चापि हुन्ति सुसपमत्ता न ते भवम् आटमम् आदियन्ति. इदं विसङ्गे रतनं पनीतम्. एतेन सच्चेन सुवाति होतुं सहावत्सरस्य सम्पदाय दयासु धम्मा जहिता भवन्ति. सक्काय दिट्ठि विकिञ्चितं च शीलपदं वापि यदति किञ्चित्
चतुर्हपाये लिचवीपमुतो चचाविठानानि अभाभोगातुम् इदं विसङ्गे रतनं पनीतम् एतेन सच्चेन सुवाति होतुम् किञ्चापि शोकं मं करोति पापकम् कायेन वाचा उदचेतसा वम् अभाभोषो तस्य पटिच्छादायम् अभावदादिष्टपदस्य उत्तम् इदं विसङ्गे रतनं पनीतम् एतेन सच्चेन सुवाति होतुम् वनपगुम्भे यथा पुष्पितागे गिन्मानमासे पटमस्मिन् गिम्मेन् तदुपमं धम्मवरम् अदेशे निब्बानगामि परमं हितायम् इदं विबुद्धे रतनं पनीतम् एतेन सच्चेन सुवाति होतुम् वरो वरन्यो वरदो वराहरो अनुत्तरो धम्मवरम् अदेशे इदं विबुद्धे रतनं पनीतम् एतेन सच्चेन सुवाति होतुम् कीलं पुराणं नवनद्विसम्भवम् विरक्तचित्ता आयतिके भवस्मिन् ते कीनबीजा अविगच्छन्ता निब्बन्ति धीरा यथायं प्रदीपम् इदं विसङ्गे रतनं पनीतम् एतेन सच्चेन सुवाति होतुम् यानि भूतानि समागतानि भुम्मानि मायानि व अन्तरिक्षे तथागतं देवमनुसपूजितं बुद्धं नमस्साम सुवाति होतुम् यानि भूतानि समागतानि भुम्मानि मायानि व अन्तरिक्षे तथागतं देवमनुसपूजितं धम्मं नमस्साम सुवाति होतुम् यानि भूतानि समागतानि भुम्मानि मायानि व अन्तरिक्षे तथागतं देवमनुसपूजितं संघं नमस्साम सुवाति होतुम् करणीयमत्तकुशलेन यन्तं संघं पदम् अभिसमेच सद्गो उचोच सुचोच स्वचोच समु अनतिमानिं सन्तोषपोच सुभरोच अपकिचोच सर्वहुकौन्ति सन्तीन्द्रियोच निषपोच अपगर्भो कुलेषु अनुगितो न च पुरं समाचरेतिं चेतेन विन्युपरे उपवदेयु सुखिनो वाके विनो हन्तु सर्वे सत्ता भवन्तु सुखितम् एकिञ्चिपान भूतत्ति तसावधावा अनवशेषम् दीघा वा एव हन्ता वा मच्छिमा रसकाङ्कतूलम् दिष्ठा वा एव अदिष्ठा एच दूरे वसन्त्य विदूरे भूता वा सम्भवेसि वा सर्वे सत्ता भवन्तु सुखितम् न परो परं निकुवेत नाति मन्येत कर्तचिलं कञ्चि व्यारोसनापटिकसंज्ञा नान्यमन्यस्य दुःखमिच्छय्यम् माता यथा नियं पुत्रम् आयुषा एकपुत्रं मनुरक्षेम् एवं तु सर्वभूतेषु मानसं भावे अपरिमाणम् मेतं च सर्वलोकस्मि मानसं भावे अपरिमाणम् ऊर्ध्वम् अधोचतीयं च असंबाधम् अवेरम् असपत्तम् तिष्ठं चरं चिन्नो वा शयानो वा यावतस्य विगतमितो एतं सतिम् अदुत्तेय ब्रह्ममेतं विहारन्तिदमाहुम् दृष्टिं च अङ्कब्रह्मशीलवादस्तनेन सम्पन्नो कामेषु विनेगेधं हि जादुगर्भसेयं पुनरेतिथिम् दुःखपत्ताचने दुःखा भयपत्ताचने भया शोकपत्ताचने शोका हुन्तु सर्वे विपानिनो एतावता सम्मेहि सम्पदं पुण्यसम्पदं सर्वे देवानुमोदन्तु सर्वसम्पत्तिसिद्धियम् दानं ददन्तु सद्गाय शीलं रक्षन्तु सर्वदा भावनाभिरता हुन्तु गच्छन्तु देवतागतं सर्वे बुद्धा पदपत्ता पच्चकालं च यम्बरम् अरहन्तानं च तेजेल रक्षन् वन्दामि सर्वसुम् अभिवादन्न शीलिस्स नित्यं वड्डापच्चायनो चत्तारो धम्मा वदन्ति आयुवन्नो सुखं फलन्तिं भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवतां सर्वबुद्धानुभावेन सदा सुखे भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवतां सर्वधर्मानुभावेन सदा सुखे भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवतां
सर्वसङ्घानुभावेन सदा सोऽपि भवन्तु ते इजितं पचितं तुयं चित्तमेव समीचतु सर्वे पुयन्तु चिन्तसङ्कप्पा चन्द्रोपनरसो यथा साधु 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 उपासक उपासिकांनो या परिवाराने तुम्हाला उपदेश ऐकण्यासाठी बोलवलाय, बोलण्यासाठी नाही. यांनी तुमचं मंगल व्हावं, तुमच्या कानावर दुःखांचे प्रश्न पडावे म्हणून तुम्हाला हे आमंत्रण दिलेलं आहे. जर तुम्ही बोलतच जर बसले तर याने तुम्हाला फार पूर्ण वेळासारखं झालं नाही, काही काम नाही, धंदा नाही. तुम्हाला घरी गेले तरी सुद्धा बोलायला चान्स आहे. तुम्ही स्वतःच्या घरासाठी तुम्ही शांत राहू शकता. आपण बुद्धाचे वचन यासाठी आपल्या ऐकतो की आपलं मंगल झालं पाहिजे. आपलं तर झालंच पाहिजे, पण आपल्या बरोबर आपल्या परिवाराचंही मंगल झालं पाहिजे. यासाठी आपण बुद्धाची वाणी ऐकतो, पण आपल्याला ऐकल्याचा आपण त्याचा जर फायदाच करून घेतला नाही तर उद्या जेव्हा आपल्याला संकट येते तर तेव्हा काय म्हणते की अरे सर्व लोक सुखी आहेत आणि मी दुःखी आहे. मग स्वतः काय करते, मग स्वतःच्या नशिबावर करते, माझं नशीबच असं आहे. पण असं म्हणत नाही की बाबा भरतीचं सूत्रपट चालवतं आणि त्यांनी लय गडबड केली असं म्हणते का. तर ज्यावेळेस आपल्यासाठी हा मंगल तिथे असतो, कारण या घरामध्ये शांती स्थापित होण्यासाठी, या घटकामध्ये राहत असताना कोणत्याही प्रकारचं दुःख नाही झालं पाहिजे, कोणत्याही प्रकारचं संकट नाही आलं पाहिजे, इथे राहत असताना सदैव भरभराट झाली पाहिजे. या उद्देशाने यांनी आम्हाला आमंत्रण दिलं. तर यांच्या बरोबर तुमचंही मंगल झालं पाहिजे म्हणून तुम्हाला आमंत्रण दिलं. पण आपण आमंत्रण दिल्यानंतर जर आपण इथे जर गडबड करत असेल तर आपण आपलंच नुकसान करून देतो. तर हा जो गृह प्रवेश असतो तर हे बुद्धांच्या काळात सुद्धा असाच गृह प्रवेश होता. आता काही काही लोक करायचा म्हणूनच करतात, आणि चांगलं घर बनवलं माहित नाही, करायचा का म्हणून करतात. त्यांना त्याचं आउटपुट काही माहित नसते, त्यांना त्याचं भलंही माहित नसते, त्यांना त्याचं नुकसानही माहित नसते. किंवा लोक मला म्हणते की बाबा नवीन घर बांधलं, राहायला आला पाहिजे, काही कर्मच केलं नाही, जेवायला दिलं नाही, काय पूजा केली नाही, म्हणून करायचं का तर करतात, तर श्रद्धायुक्त नाही करत नाही. बुद्ध काळामध्ये एक राजा होता. तर राजा असल्यामुळे त्याने काय केलं, एक विशाळचा एक बंगला बनवला होता. तर बनवल्यामुळे त्याला असं वाटलं काय केलं पाहिजे की मला याचं उद्घाटन कोणाच्या हाताने केलं पाहिजे, बुद्धाच्या हाताने केलं पाहिजे. म्हणून त्यांनी बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला आमंत्रण दिलं. आता त्या आमंत्रणावर त्याच्याकडे एक आशा असते. आता आपण कुठे जरी गेलो आपल्याला आशा असते की नाही. आता इथून आला तर तुम्ही जेव्हा काय काय लोकांनी घर पाहिजे त्याला असं वाटतं असं की काय सुंदर घर नाही, असं माझं असतं किंवा मला माझं जर असतं किंवा मी जर बनवलं असतं तर एक आशा माणसामध्ये निर्माण होते. किंवा काही लोक असतात की त्या लोकांना लाभ पाहिजे की मी जर मला जर एखादा लाभ झाला तर त्या राजाच्या काळामध्ये त्याला मी दोन्ही गोष्ट या ठिकाणी साध्य केल्या पाहिजे. पहिली गोष्ट काय, मी हे जे बंगला बांधला तर याचं उद्घाटन कोणाला करतो, आम्ही बुद्धाच्या हाताने करतो. दुसरी गोष्ट काय, जेव्हा बुद्ध येतील तर माझ्या मनात एक इच्छा आहे, मोठी इच्छा काय होती त्याकडे, त्याला संतान होती, म्हणजे त्याला मूल बांधत. त्याला असं वाटतं की चला याच्या बरोबर आपण आपल्या चित्तात काय धारण केलं पाहिजे मनामध्ये, की मला संतान सुद्धा झाली पाहिजे. म्हणून त्या राजाने काय केलं, एक सुंदर अशी चटई टाकली, ज्याला आपण कार्पेट म्हणतो. कार्पेट टाकली, साईडला उभा राहून मनामध्ये चेतना निर्माण केली, ज्याला आपण तुमच्या भाषेमध्ये विचार म्हणता की नाही. तर काय चेतना निर्माण केली, जर बुद्ध या कार्पेटवर जर चालतील तर 100% मला मुलगा नाही तर मुलगी होईल. या आशेने त्यांनी काय केली होती, कार्पेट टाकली. तर ही इच्छा कोणाची होती, त्या राजाची.
म्हणून त्याने एकदम साईडला उभा राहिला आणि नम्रपणे हात जोडून उभा राहिला. त्याला वाटले बुद्ध माझ्या या कार्पेटून कधी चालते. पण बुद्ध जेव्हा आले त्या कार्पेट जवळ, तर आल्यानंतर मात्र बुद्ध चालले नाही, थांबले. तर तो म्हणाला, भंते भगवान, मी तुम्हाला चालण्यासाठीच हे कार्पेट टाकलेलं आहे, तुमच्या स्वागतासाठीच हा कार्पेट टाकला. तुम्ही जर चालले तर मला आनंद होईल, मला प्रसन्नता प्राप्त होईल. असं म्हटल्यानंतर बुद्धाने त्याला काहीच म्हटलं नाही. बुद्धाने आनंद भंतेला इशारा केला की आनंद ही चटई काढून घे, मी याच्यावर चालणार नाही. तर असं म्हटल्यानंतर जेव्हा ती चटई काढली तर राजा फार नाराज झाला. लगेच मधात गेला, उद्घाटन केलं, बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला भोजन दिलं, देशना केली. आणि देशना केल्यानं तो म्हणतो की भंते भगवान, त्या कार्पेटून मी कोणत्या इच्छेने कार्पेट टाकला होता की त्या कार्पेटवर तुम्ही चालावं. जर तुम्ही चालले असेल तर माझ्या मनात काय संकल्प होता, जर बुद्ध या कार्पेटवर तर चालतील तर 100% मला मुलगा मुलगा होईल. पण भंते भगवान, ती इच्छा तुम्ही माझी नष्ट केली. असं वाटते तुम्ही जर या कार्पेटून चाललं नाही तर असं वाटते मला खरंच निर्माण होणार नाही. म्हणून एक आशा होती म्हणून ते कार्पेट टाकला. असं म्हणल्यानंतर बुद्ध म्हणतात, महाराज, मी या कार्पेट का चालवण्याचं कारण आहे, कारण तुला संतान होणारच नाही. तुला संतान होणार आहे ही गोष्ट मी जाणलेली आहे आणि जाणलेली असल्यामुळे मी चालत नाही. तर अशा प्रकारे बुद्ध म्हणतात की महाराज, ते म्हणाले, भंते, मग मला संतान का प्राप्त होत नाही. भंते, मग मला संतान प्राप्त होण्यासाठी आशीर्वाद तर द्या तुम्ही. तर बुद्ध म्हणतात, महाराज, तुला आशीर्वाद जरी दिला तरी तुला संतान होणार नाही. अशा विचारल्यानंतर भंते म्हणतो की भंते, माझं असं काही कर्म आहे का की त्यामुळे मला संतान होत नाही. तर बुद्ध म्हणतात की महाराज, होय, तुझं असं कर्मच आहे की त्या कर्मामुळे तुला संतान होत नाही. तर असं केल्यानंतर तो म्हणतो, भंते भगवान, मग असं काय कर्म केलं होतं त्याच्यामुळे मला संतान होत नाही. तर बुद्ध म्हणतात की महाराज, मागच्या जन्मामध्ये तुम्ही दोघेही पती पत्नी, तुम्हाला माहिती ना पक्षी कोणी का पक्षाला खातात ते, त्या पक्षाला काय म्हणता तुम्ही, तो पक्षी असतो ना, एकूण एका पक्षाला जिवंत पकडून खातो, त्या पक्षाला तुम्ही काय म्हणता एखाद्या पक्षाला, बैलससा म्हणता का, बैलससा ना, तो काय असतो, कंटिन्यू रोज पक्षाला मारून खाणे आणि जे काही एका पक्षाचे अंडे असतात की नाही ते रोज अंडे खाणे, हे त्याचा कंटिन्यू उद्योग होता. बुद्ध म्हणतात की महाराज, मरेपर्यंत तू एक दिवस जरी खाल्लं नसतं, एक दिवस जरी तू उपवास धरला असता तर मी माझ्या बलाने तुला आशीर्वाद दिला असता. पण तुझा असा एकही दिवस नाही की त्या दिवशी तू उपवास धरला. आणि ह्या गोष्टीमुळे तुझं ते कर्म आहे, दुसऱ्याचा गर्भ नष्ट केला किंवा दुसऱ्याचा गर्भ तू खाल्ला, त्याच्यामुळे तुला ना मुलगी होऊ शकते ना मुलगा होऊ शकते. असं केलं तर भंते भगवान, चांगलं झालं की तुम्ही मला सांगितलं. तर भंते भगवान, याच्यातून दूर होण्यासाठी काही कारण आहे का. तर बुद्ध म्हणतात होय. तर बुद्धाला म्हणते, भंते भगवान, या कर्मातून दूर होण्यासाठी काय केलं पाहिजे. तर बुद्ध म्हणतात, तुम्ही दोघेही पती पत्नी काय केलं पाहिजे, महिन्यातून पौर्णिमेचा उपवास धरला पाहिजे. आता उपवास म्हणजे खाण्याचा नाही बरं, उपवास म्हणजे ज्या उपवासामध्ये 8 गोष्टी तुम्हाला पालन करावे. पहिली गोष्ट आहे, त्याची हत्या करता येत नाही, चोरी करता येत नाही, भंतेसारखं ब्रह्मचर्य राहावं लागते एकाचसाठी बरं, खोटं बोलता येत नाही, दारू पिता येत नाही, 12 नंतर जेवण करता येत नाही, नाच गाणे तमाशे पाहता येत नाही, पावडर क्रीम लावता येत नाही, उच्च आसनावर माला घालता येत नाही, फुलांचा गजरा वगैरे लावता येत नाही आणि उच्च आसनावर झोपता येत नाही. या 8 गोष्टी त्याला पौर्णिमेशी पालन करावं लागतं. तर ते दोघांनी काय केले, त्या दोघांनी काय केलं होतं की तेव्हापासून मृत्यूपर्यंत दत्तक मुलगा घेतला आणि त्यांनी मरेपर्यंत काय केलं, उपवासच पालन केले. त्याच्यानंतर बघा, बुद्धाच्या काळामध्ये दुसरा एक सेनापती होता, राजा प्रसेनजिताचा, त्याचं नाव होतं बंधुर. पण त्याची जी पत्नी आहे, त्याच्या पत्नीमध्ये बुद्धाची खास श्रद्धा होती. तर त्या दोघांचं लग्न झाल्यानंतर तिला सुद्धा मुलबाळ होत नव्हतं. तर तिचा पती म्हणे की बा, तुला मुलबाळ काय होत नाही, तुमच्या आईच्या घरी जा. ठीक आहे ना.
जेव्हा चालली होती तर तिला असं वाटतं की बुद्ध इथं उपस्थित आहेत, असं करून बुद्धाला वंदन करून आपण जाऊ आपल्या घरी. तर ती गेली. गेल्यानंतर बुद्ध तिला म्हणतात की मालिका एवढ्या उन्हामध्ये कुठे चालली तू? तर ती म्हणाली की म्हणते भगवान आमचे लग्न बरेच दिवस झाले पण आम्हाला मूलबाळ होत नाही, म्हणून माझा पती म्हणे तुला मूलबाळ सुद्धा तिथं कशा थांबून जाईल तुझ्या आईवडिलांच्या घरी. तर म्हणते भगवान मी माझ्या पतीचं जे सांगितलं ते ऐकलं आणि मी माझ्या आईवडिलांच्या घरी जात आहे. बुद्ध म्हणतात हे कारण आहे म्हणून तू घरी चालली का? ते मी होय म्हणते भगवान हे कारण आहे म्हणून चाललो. तर बुद्ध म्हणतात की तुला घरी जायची आवश्यकता नाही, तू पुन्हा आपल्या पतीच्या घरी जा. तर ते आल्यानंतर तो बंधू म्हणाला अरे भरले तुला सांगितलं होतं जावायचं म्हणून कशी का वापस आली? तर तिने जो प्रसंग आहे तो प्रसंग तिला सांगितला. प्रसंग सांगितल्यानंतर तो म्हणाला बंधू की बुद्धाने जर वापस पाठवला असेल तर 100% मला मूल नाही तर मुलगी होईल. समोर चालून त्या स्त्रीला काय झाले जुळवा मुलं झाले. अजून काही दिवसांनी पुन्हा जुळवा मुलं झाले. असे करता करता त्याला 16 जुळवा मुलं झाले. 16 32 मुलं. तरी कशाच्या बलावर? आशीर्वादाच्या बलावर. आता सांगा आता तुम्ही इथं आले तुम्ही उपदेश ऐकलाच नाही तुम्हाला हे समजते का? नाही. आता कोणालाही वाटते की माझ्या जीवनामध्ये मला ह्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे. लग्न करताना बरं वाटते. आता काही जण बघा लग्न करतात ना तर परिक्रमा पाठ घेतच नाही. घेतात का? हळदीचा कार्यक्रम चालू करतात. पाहिलं असं तुम्ही म्हणजे ते बौद्ध धर्मात असून तो बौद्ध धर्माचा संस्कार करत नाही. गृहप्रवेश असताना सुद्धा ह्या गोष्टी आपण करत नाही. त्याच्यामुळे त्यांना ह्या 4 गोष्टी लाभ होत नाही. पहिली गोष्ट काय? बुद्ध म्हणतात की त्याचं आयुष्य वाढत नाही. बौद्ध धर्माचं पालन न केल्यामुळे माणसाचं आयुष्य वाढत नाही. दुसरी गोष्ट त्याचं आरोग्य त्याला प्राप्त होत नाही. त्याच्यामुळे त्यांना धन संपदा प्राप्त होत नाही. त्यानंतर काय? त्याला सुख शांती प्राप्त होत नाही. आता बघा आपल्या मुलं मुली किती शिकले पण किती लोक नोकरीला लागतात. पण प्रत्येक परिवाराच्या आईवडिला वाटते की नाही माझ्या मुलीला की नाही कसं असलं पाहिजे नोकरीवाला असणार पाहिजे. आता नोकरी असणे तर ते मुलं नोकरीवाले कुठून येतील? पण आपल्या समाजामध्ये असा एकही व्यक्ती म्हणणार नाही की म्हणते मी माझ्या मुलीचं लग्न करेन ना तर जो व्यक्ती धार्मिक असेल ना त्याच्यासोबत लग्न. इच्छा असते का करायची? एकही व्यक्ती म्हणत नाही किंवा एखादी मुलगी म्हणत नाही की बाबा मला माझा जो पती असेल ना तो धार्मिक असला पाहिजे. किंवा पोरगे म्हणत नाही की मला मी जे पत्नी करेल ना ती पत्नी धार्मिक असली पाहिजे. प्रत्येकाच्या आई वडिलांना काय वाटते? मुलीच्या घरच्यांना वाटते की मुलगा फार चांगला असला पाहिजे. म्हणतात का की मुलगा खराब असला पाहिजे म्हणून? इच्छा काय की मुलगा फार चांगला असला पाहिजे. आता त्याला काय वरून पडलं का लग्नामध्ये ते चांगले गुण पडले का त्या रस्त्यामध्ये? नाही. मग पोराच्या एकाला वाटतात की पोरगी कशी असो पण चांगली असली पाहिजे, गुणवान असली पाहिजे. आता सांगा तुम्ही तुमच्या पोराला धर्म शिकवला नाही आणि तिकडून त्या पोरीला तुम्ही धर्म शिकवला नाही पण तुम्ही त्या किती चांगले गुण काय करतात? पोरगी आहे का चांगली आहे का? हो म्हणतात नाही चांगली आहे. मी गुण पोराचे एकूण सांगतात पोरगीला चांगलं का बापाला चांगलं. लग्न झाली बघा 8 दिवसात काय होते पोरीच्या एक पोराच्या एक का म्हणतात तुम्ही तर लय सांगायला तुमची पोरगी लय चांगली आहे इथे तर एकही गुण नाही तसा. मग पोरीच्या एक का हो आमच्या परी गुण नाही तर तुम्ही तर सांगत ना की आमचा पोटा इथं काय घेत नाही येतं बरोबर घेते आखी. तर ह्या गोष्टी काय ह्या गोष्टी होतात का होतात? कारण चांगल्या गोष्टी तुम्ही शिकल्या नाही समजून घेतल्या नाही तर त्या परिवाराचं भलं कसं होईल? आता उठले सुद्धा मोबाईल नाही सकाळ झाली का मोबाईल सकाळ झाले की मोबाईल. मग सांगा तुमच्या मुलामध्ये ना धर्माचे गुण आहे ना मुलांमध्ये ना मुलीमध्ये धर्माचे गुण आहेत तर याच्यामध्ये येणारी संतती धार्मिक संतती निर्माण कशी होईल? आणि जर त्या दोघांची धार्मिक संतती नाही झाली तर ते मायबापाला घराच्या बाहेर काढतात. पाहिलं तुम्ही? लग्न झालं की मुली काय म्हणते आता शिकलत नाही ना काही आई वडिलांनी शिकवलंच नाही. लग्न झालं की नवऱ्याला म्हणते बरोबर त्या मायबापाला काढून घ्यायची नाही चला मायबाच्या घरी. आता तोही त्याने धर्म त्याला माहित नाही की त्याला हे माहित नाही की माझ्या आई वडिलांनी मला लहानाचं मोठं केलं लय शिकवलं लय कष्ट पण शिकवलं बरं आणि हे त्याचं फळ आहे. पण मुलाला धर्म माहित नाही ना म्हणून मग त्याची काय बायकोच ऐकते की नाही. मग रोजच्या रोज झगडे
मग त्या आईवडिलांनी घर बांधलं, त्या आईवडिलांनी त्याला लहानाचं मोठं केलं, त्याच्यावर खूप सारे उपकार केले, त्याच माताने त्याला घराच्या बाहेर काढलं. आणि मग ती आई सांगते दुसऱ्याला की बाई बघ म्हणते त्या पोराने मला मारलं, घराच्या बाहेर काढले. हे म्हणते का की बाई ते लहान होता ना त्याला धर्माची संस्था टाकायचे पाहिजे, मी चुकलो म्हणून त्याचं फळ आहे, असं म्हणते का? नाही. की बघ म्हणते बाई आता बायको आली म्हणते, त्या बायकोने भडकून दिलं आणि मला घराच्या बाहेर काढले. तर काय झालं बरं हे? ना तुम्ही तुमच्या मुलाला धर्म शिकवला, ना तुमच्या मुलाला धर्म शिकवला. आता तुम्हाला वाटते की माझा पोरगालाही चांगला झाला पाहिजे, तुम्हाला वाटते की नाही की माझा पोरगा दारुडा नाही झाला पाहिजे, हत्यारा झाला नाही पाहिजे, व्याभिचारी नाही झाला पाहिजे, खोटा चाड्या चुकल्या करायला नाही झाला पाहिजे, दारू पिणं नाही झाला पाहिजे, प्रत्येकाला वाटते. पण कोणता व्यक्ती म्हणते की बाळा विहारात जाय म्हणून? कोणीच म्हणणार. तिथे पोळ्या खाल्ल्या चालतील, आई वडील म्हणतात की बाळा पुढे खाऊ नको म्हणतात का? नाही. पण त्या पुढीवर लिहिलेलं असते का असते की बा हे खाल्ल्यानंतर माणसाला कॅन्सर होतो, स्पष्ट असते. पण तरी खाते, एकदा झाला ना कॅन्सर मग त्याचा वाचवा म्हणते मला. माय बाप तरी काम करून खाणारे असतात, 5-7 लाख रुपये आणखी करून ते ऑपरेशनसाठी कर्ज काढतात, वाचत नाही जाते मग. तर तेव्हा लढतात किती परिवाराचे सदस्य, पण त्याला खाताना कोणी टोकत नाही की बाबा पुढे खाऊ नको. टोकतात का कोणी? कोणी टोकत नाही. पण जेव्हा कॅन्सर झाला, जेव्हा मेला ना, तर या काढातून त्या काढातून सुद्धा लढतात. कोणी केस तोडून घेते, कोणी बेहोश होते, कोणी भाऊ म्हणते, कोणी काका म्हणते नाही. पण खाताना कोणीच व्यक्ती बोलत नाही, टोकत कोणीच नाही. संकट आलं तर तेव्हा तुम्हाला भंते दिसतात, हे दिसतात का? नाही. आणि अशा व्यक्तीला आशीर्वाद लागतही नाही. म्हणून आपण जर सुरुवातीपासून जर आपण धार्मिक असो, आपला परिवार असो, आपली मुलगी असो किंवा आपला मुलगा असो तर चालला, तर एखाद्या आईने जर आपल्या मुलाला जर धार्मिक शिकवलं मुलीला, ते जर दुसऱ्या परिवारात जर गेली तर त्या परिवारामध्ये किती चांगली झाली तर लोक काय म्हणतील, अहो आमचं भाग्यच आहे की आम्हाला अशी पोरगी मिळाली. हे सर्व गोष्टी, या सर्वाचा लाभ कोणाला आहे? आईवडिलांचे गुण. त्या आईवडील केले म्हणून लोक तिच्या आईचे गुण सांगतात. वडिलांनी जर केलं सांगतात की अरे बापरे हा पोरगा आमच्या मुलाला किती चांगला मिळाला, नाही का? की आमच्या मुलाला कधी दुखवत नाही, सदैव चांगल्याच गोष्टी शिकवतो. तर ह्या गोष्टी कधी, आता काही काही लोक लग्नाला जातात त्याला बंधन करायला सुद्धा माहित नसते. तर सांगा लग्नाला व्यक्ती आला त्याला बंदेला बंधन करायचं माहित नाही, तर संसार कसा करणार तो व्यक्ती? म्हणून संसार करत असताना त्या परिवारामध्ये जर दोघा आईवडिलांनी जर त्या लोकांना धर्म शिकवला तर त्याच्यामध्ये तो परिवार किती सुखी राहील. विशेष म्हणजे त्या परिवारात सदैव काय बुद्धाचा आशीर्वाद राहील. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये येणारी संतती किती महान संतती होईल. नाव इतिहासामध्ये कोण राहील नाही. आता तुम्ही जर तुमचा मुलगा फक्त नोकरी ऐकून जर दिलं तर तो पुढे जाऊन दारू पिणार होईल की नाही याची गॅरंटी नाही, तो चोऱ्या करणार होईल की गॅरंटी नाही, तो व्यभिचार करणार की गॅरंटी नाही, तो खोटा चाड्या चुकल्या होईल दारू की गॅरंटी नाही. पण जो व्यक्ती धार्मिक आहे, ज्याला बुद्ध धर्म संघाच्या विषयी श्रद्धा आहे, असा व्यक्ती कधीच या 5 गोष्टीचं उल्लंघन करत नाही. जो व्यक्ती पहिल्या शिलाचं पालन करतो, काय तुमच्या मुलाला तो मारेल का? नाही. जर तुमच्या मुलीला जर तसं शिकवलं तर त्या परिवार जेव्हा चांगला राहील, त्या परिवाराचं किती भरेल, लोक त्या परिवाराचा आदर्श घेतील. म्हणतील की बघा त्या दोघांचं लग्न झालं, किती चांगले राहतात ते लोक. तर ह्या गोष्टी जेव्हा आपण ऐकतो पाहतो, आता आपल्याला फक्त ऐकण्यासाठी पाहण्यासाठी बऱ्या वाटतात. पण जेव्हा आपण त्या गोष्टी करतो ना तर त्या करायची इच्छा होत नाही, माणसाला महादुःख अनुभव होतो. म्हणून आपण जेव्हा भिक्षूला बोलवतो तर जेव्हा भिक्षू आपल्याला मार्गदर्शन करतात तर कशासाठी करतात? की बाबा तुमचं भलं झालं पाहिजे, तुमचं मंगळ झालं पाहिजे, की तुमचा अमंगळ नाही झालं पाहिजे, यासाठी म्हणते तुम्हाला सदैव मार्गदर्शन करत असतात. पण आपण ते मार्गदर्शन ऐकलं नाही किंवा ते आपल्या जीवनाचं उतरवलं नाही तर आपला फायदा होईल का? ना आपला फायदा होईल, ना आपला सदैव आपलं काय होईल, सदैव नुकसान आणि नुकसान होईल. म्हणून आज या परिवाराने गृहप्रवेशाच्या या दिनानिमित्त या परिवाराच्या सदैव गोष्टीने मंगल होण्यासाठी
या चांगल्या कार्यक्रमामध्ये कोणत्याही प्रकारचं अमंगल कार्य न घडण्यासाठी या ठिकाणी लोकांच्या मुखातून जे निघलेली वाणी आहे त्या वाणीचं पठण झालेलं आहे. या ठिकाणी या परिवाराने भिक्षूला बोलून सुद्धा त्यांना मान सन्मान देऊन सुद्धा त्यांच्या शुभ हस्ते परित्राणाचं पठण करून घेतलेलं आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या व्यक्तीला स्वतःचं भलं करायचं असते तर बुद्ध म्हणतात त्यांनी काय केलं पाहिजे, त्यांनी धम्माचा अभ्यास केला पाहिजे, धम्म श्रवण केला पाहिजे. ज्या व्यक्तीला वाटलं की मला माझं भलं करायचं नाही तर त्या व्यक्तीने मात्र धर्माचं पालन करू नये. जर खरंच वाटलं की बाबा मला माझ्या मुलीचं भलं करायचं आहे, मला माझ्या मुलाचं भलं करायचं आहे, मला स्वतःचं भलं करायचं आहे, मला माझ्या परिवाराचं भलं करायचं आहे, अशा व्यक्तीने धम्माचा अभ्यास केला पाहिजे, धम्म ऐकला पाहिजे. जर आपल्याला जर समजलाच नाही, आपण ऐकलंच नाही तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा धम्माचा लाभ होणार नाही. आपली सदैव हानी आणि हानीच होईल. आणि हानी आणत असताना जेव्हा आपली हानी होईल तर तेव्हा मात्र आपण फक्त एकाच व्यक्तीला दोष देईल, कोणाला, आपल्या नशिबाला. जाऊ दे माझ्या नशिबाचं सगळं, ठीक आहे. म्हणून नशिबाला कोण दोष देते की जो व्यक्ती आळस करते, कोणतं चांगलं कर्म करत नाही, कोणतंच करत नाही. ना त्याला भिक्षूची महत्व असते, ना त्याला विहाराचं महत्व असते, ना त्याला पुण्य करण्याचं महत्व असते. म्हणून आपल्याला वाटलं पाहिजे की माझ्या मुलीची सदैव रक्षा झाली पाहिजे. तर अशा व्यक्तीने काय केलं पाहिजे की आपल्या मुलीला किंवा मुलाला घेऊन भिक्षूकडे आलं पाहिजे, त्याच्या हाताने त्या भिक्षूला दान दिलं पाहिजे आणि सांगलं पाहिजे बाळा भंती संबंध. आता जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी करसाल तर तेव्हा भंती तुम्हाला आशीर्वाद देते. तर भंती आशीर्वाद देते काय म्हणतात, आयु आरोग्य संपत्ती सग संपत्ती मेवच अथो निपान संपत्ती एमिनाती संपत्ती. भंतीने आशीर्वादाने काय म्हटलं होतं त्यांना की तुझं आयुष्य वाढव, तुझं आरोग्य वाढव, तुझ्यामध्ये धन संपदा वाढव, तुला सुख शांती प्राप्त हो. आता एखादी आई असते ना की भंतीला दान देतो नाही, पण त्याने जर म्हणा आई मला गाडी पाहिजे टू व्हीलर तर ती नाही, आशीर्वाद नाही, गाडी म्हणजे मग काय करते, लागते पळायला ना जोर जोरात गाडी फास्ट चालवा मग येते पुढं. काय झालं काय नाही, बाकी सगळं हात पाय तुटले म्हणजे बाकी काय नाही, बाकी तसं आहे. कोणाचं कोणी तर वाचतच नाही तर कशामुळे, त्याला आशीर्वादच नाही, त्यांनी कधीच भंतेचा आशीर्वाद नाही घेतला असते. भंते तो येतच नाही तर आशीर्वाद लागत कसा, वेळेवर कोणत्याच गोष्टी होत नाही. म्हणून बुद्ध म्हणतात की जर तुम्हाला जर तुमचंही भलं करायचं असेल, तुमच्या मुलामुलींचंही भलं करायचं असेल तर त्यासाठी जेव्हा तुमच्याकडे भंतीची येतात तर तेव्हा तुम्ही आणून त्या बाळातून दान देऊन त्या बाळाला आशीर्वाद भंतीला करायला लावला पाहिजे. चाहे तुमची मुलगी असो, तुम्ही असो, तुमचा मुलगा असो किंवा पती असो. आपण जर ह्या गोष्टी जर केल्या नाही तर मात्र आपण आपलंच नुकसान करत आहोत. म्हणून तुम्हाला जास्त न सांगता, कारण बोलायचं तर भरपूर आहे पण आपल्याकडे वेळ नाही, हा वेळ दुसराच आहे. म्हणून तुमच्याकडं काही दिवसांनी येईल मी. तर म्हणून आता जास्त न वेळ असता, म्हणून आपल्या जीवनामध्ये राहत असताना आपण कधी जरी नाही केलं तर आपला जन्मदिवस असते त्या दिवशी भंतीला बोलवलं पाहिजे. त्या भंतीच्या नावाने परित्राण, आपल्या मुलींच्या नावाने परित्राण करून घेतला पाहिजे, मुलांच्या नावाने परित्राण करून घेतला पाहिजे, आपल्या नावाने परित्राण करून घेतला पाहिजे किंवा आपल्या पतीच्या नावाने केलं. परित्राणाचा अर्थ आहे परी म्हणजे बाह्य, त्राण म्हणजे आरक्षण. आपण दिसत्या गोष्टीपासून आपली आरक्षा करू शकतो पण न दिसत्या गोष्टीपासून आरक्षा करू शकतो का नाही, तर त्यासाठी हे परित्राण असते. आता ज्या ज्या गोष्टी आपल्याला दिसतात त्याच्यातून आपण आरक्षा करेल, पण ज्या गोष्टी दिसतच नाही त्यांनी आपली रक्षा करू शकतो का आपण नाही, तर ते त्यासाठी हा परित्राण पाठ आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण सदैव जर कोणाला मंगल करायचं असेल तर त्यांनी सर्वप्रथम काय केले, स्वतःच्यासाठी लक्ष दिलं पाहिजे, नंतरच तो दुसऱ्याकडे लक्ष देईल. आता स्वतःच आपण भलं करू शकत नाही तर दुसऱ्याचं भलं करेल का आपण. मग बुद्ध म्हणतात आत्मदीप भव, स्वतःचा दीप बना, दुसऱ्यावर अवलंबून राहू नका की तुम्हाला ते वाचवेल बाबा किंवा तुमचं भलं करेल बाबा. प्रसंगामध्ये कोणीच कोणाचं भलं करत नाही, कोणीच करत नाही कोणी कोणाचं भलं. म्हणून सदैव जर कोणाला भलं करायचं असेल तर आपल्यालाच भलं करायचे. म्हणून या गृहप्रवेशाच्या निमित्ताने या राहत्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं
अमंगल न होणे, सदैव या घरात राहत असताना सदैव मंगल आणि मंगलच व्हावं. या घरात राहत असताना या परिवाराची सदैव भरभराट व्हावी. बुद्ध धम्म संघाच्या बलाने या परिवाराचं सदैव आरक्षा व्हावी. बुद्धांच्या बलाने, प्रत्येक बुद्धांच्या बलाने आणि 80 महाश्रावक संघाच्या बलाने या परिवाराची सदैव आरक्षा हो. कोणताही बाधा दुःखपीडा न हो. अशा प्रकारे या परिवारांना आशीर्वाद करून या ठिकाणी जे काही धम्म उपदेश आहेत ते तुम्ही थोडाफार श्रवण केलेला आहे, म्हणून तुम्हाला जास्त न सांगता इथेच थांबतो. यानंतर हे परिवार भंतेजीला चिवरदान, परिष्कारदान आणि फळदान, आर्तदान दान करत आहे. हे झाल्यानंतर या दानाचं अनुमोदन होईल, या दानाचा आशीर्वाद होईल. इकडे लक्ष द्या. म्हणते आम्ही आमच्या परिवाराकडून आपणास फलदान, फूलदान, अर्थदान, परिष्कारदान, शिवदान दान करत आहोत. म्हणते हे पुण्य आमच्या सर्व परिवाराच्या दीर्घकाळासाठी, हितासाठी, सुखासाठी, मंगलासाठी, रक्षेसाठी, सुगती प्राप्तीसाठी, परमनिब्बाण पदाच्या प्राप्तीसाठी हे पुण्य सहाय्यक हो. या पुण्याच्या बलाने आमच्या सर्व परिवाराचं आयुष्य वाढो, आरोग्य वाढो, धन संपदा प्राप्त हो, सुख शांती प्राप्त हो. या उद्देशाने आम्ही आपणास फलदान, फूलदान, अर्थदान, परिष्कारदान, सेवादान दान करत आहोत. भक्ते आमच्यावर, आमच्या परिवारावर अनुकंपा करून आम्ही दिलेले दान आपण प्रसन्न चित्ताने स्वीकार करा. साधू साधू साधू. इकडे बघा. या परिवाराने भिक्षूंना जीवदान, फलदान, फूलदान, अर्थदान, परिष्कारदान दान देऊन महान असं पुण्य एकत्रित केलं आहे. या संपूर्ण पुण्याचं अनुमोदन करत आहोत. या पुण्याच्या बलाने या परिवाराची सदैव आरक्षा हो, कोणताही बाधा दुःखी न हो. या पुण्याच्या बलाने या सर्व परिवाराचं आयुष्य वाढो, आरोग्य वाढो, धन संपदा या परिवाराला सुख शांती प्राप्त हो. अशा प्रकारे या परिवारांना या पुण्याचं अनुमोदन करतो. या पुण्याच्या बलाने या सर्व परिवाराचं सदैव मंगल आणि मंगल हो. दामन ददंतु सद्धाय श्रीगं रक्षन्तु सर्वदा भावना विरता हुन्तु गच्छन्तु देवता गता सबे बुद्धा बलपत्ता पक्षे कालञ्चयन्वरन् अर्हता चदेवेन रक्षं वन्दामि सर्वसो अभिवादन श्रीनित्यं वदा पच्चाय चत्तारो धर्मावरन्ति आयुवन्नो सुखं वरन्ति. सम्यक सद्गुणांच्या बलाने, प्रत्येक बुद्धांच्या बलाने, 80 महाश्रावक संघाच्या बलाने या परिवाराचं सदैव मंगल आणि मंगल हो. या परिवाराचं सदैव रक्षा हो. या घरात राहत असताना कोणत्याही प्रकारचं दुःख न प्राप्त हो. सदैव या परिवाराला या घरात राहताना सदैव आरक्षा हो. त्याचप्रमाणे या परिवारामध्ये राहत असताना कोणत्याही प्रकारचं अमंगल न हो. सदैव मंगल आणि मंगल असो. साधू साधू साधू. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. तुमच्या सर्व परिवाराचं मंगल हो. उपस्थित या कार्यक्रमाला, गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व उपासक, उपासिका, सांबारे पालिका यांना सुद्धा आशीर्वाद करत आहोत. या पुण्याच्या बलाने तुमच्या सर्वांची सदैव आरक्षा हो, कोणताही बाधा दुःखी न हो. या पुण्याच्या बलाने तुमच्या सर्वांचं आयुष्य वाढो, आरोग्य वाढो, धन संपदा तुमच्या सर्वांना सुख शांती प्राप्त हो. अशा प्रकारे तुमच्या सर्वांना सुद्धा आशीर्वाद करत. साधू साधू साधू.